नमस्कार, तू हिरी माझं मितवा या सिरियलचे प्रोमो पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आज आपण पाहत आहोत राकेशला फार अभिमान वाटतोय. त्यांनी इतक्या छान प्रकारे त्या पादुका चोरून अशा ठिकाणी ठेवल्या आहे जिथे कुणालाही मिळणार नाही. पण आता इकडे उलटा विचार अर्णव करत आहे. आपण सगळ्या जागा शोधल्या, पण आता आपण असा चोराच्या मेंदूने विचार करायला हवा. त्याने अशा ठिकाणी ठेवलं असेल जिथं आपण विचार करू शकत नाही, कारण सगळे ठिकाण पाहिले, देवघरच राहिले आणि त्याने जिथे पादुका स्थापन केलेल्या होत्या ते ठिकाण राहिले. तर इथे लगेच ईश्वरीच्या लक्षात येतं. ईश्वरी धावत पळत आयडिया करते आणि गुरुजींना जाऊन सांगते, पादुका मिळाल्या. तुम्ही सांगितलेल्या मार्गाप्रमाणे त्या पादुका घरातच आहे. हे म्हटल्यानंतर राकेशच्या चेहऱ्यावरचा रंग उडतो. तो सगळ्यात पहिले वळून त्या पाटाकडे पाहू लागतो. तिची नजर राकेशवर, राकेशची नजर पादुकांच्या पाटाकडे. मग तिच्या लक्षात येतं 100% पादुका तिथेच आहे. ती सगळ्यांसमोर त्या पादुका त्या पाटाखाली आहे दाखवते, स्थापना करते, सगळ्यांचं मन जिंकते आणि छान अभिषेकही होतो. रात्री ज्या वेळेला राकेश बाहेर येतो त्याच वेळेला मग हे दोघंजणं बाहेर असतात. तिथे त्यांना तो जाब विचारू लागतो. तर ते त्याला म्हणतात, तू आजपर्यंत केलेल्या पापांची राख रांगोळी होणार आणि त्या पापाच्या राख रांगोळी तू स्वतःलाच जाळून घेणार आहे. तू काही आता आमच्यासमोर तग धरू शकणार नाही, कारण आम्ही दोघंजणं एकदम ताकदीने तुझ्याशी लढणार. पण आता इथे सुडाच्या भावनेने राकेश पुन्हा एकदा नवीन ट्विस्ट आणणार, नवीन संकट आणणार. ते सगळं पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया. धन्यवाद.